माथेरान घाटात टेम्पो कलंडला, 7 पर्यटक जखमी। माथेरान येथे रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक वर्षा सहलीसाठी आले होते। सायंकाळी माथेरान नेरळ असा प्रवास करत असताना वाहने मिळत नव्हती आणि काही पर्यटक टेम्पो मधून नेरळ येथे येत होते। त्या टेम्पोला माथेरान घाटात अपघात झाला आणि त्या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले असून त्या टेम्पोमध्ये 17 ते 18 पर्यटक प्रवास करत होते। माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रविवारी पर्यटकांनी फुलून आले होते। त्यावेळी पर्यटकांना सायंकाळी येताना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला। तेथे किमान 1.5 ते 2 तास टॅक्सी मिळावी यासाठी वाट पाहावी लागत होती। पर्यटकांच्या रांगा लांब चालल्या होत्या आणि त्यामुळे अखेर पर्यटकांना मिळेल त्या वाहनांचा सहारा घेऊन नेरळ येथे जावे लागत होते। प्रवासी टॅक्सी यांची गर्दी आणि त्यात पर्यटकांची वाहनांमुळे माथेरान नेरळ घाट पर्यटकांनी व्यापून गेला होता। वाहनांची वाट पाहत असलेल्या पर्यटकांनी माथेरान येथून खाली नेरळ येथे जात असलेल्या टेम्पोचा सहारा घेतला। मालवाहू टेम्पो या वाहनातून त्यावेळी 17 ते 18 प्रवासी प्रवास करू लागले आणि हा टेम्पो त्या प्रवाशांना घेऊन नेरळकडे येऊ लागला। नेरळकडे येत असताना जुम्मापट्टीनंतर रस्त्यावरून पुढे येत असताना रस्त्याच्या एका कडेला टेम्पो कलंडला आणि त्याचा अपघात झाला। या अपघातात 7 ते 8 जण जखमी झाले। त्यावेळी नेरळ टॅक्सी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पलटी झालेला टेम्पो सुस्थितीत आणण्यासाठी आणि जखमींना उपचारासाठी तत्काळ सेवा देण्याचे काम केले। त्या जखमी प्रवाशांना गाडीमधून डॉक्टर सरोदे यांच्या रुग्णालयात नेण्यात आले। याबाबत नेरळ पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे। मात्र त्या टेम्पोमधून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाने अद्याप पोलिसांना आपले जबाब दिलेले नाही। त्यामुळे नेरळ पोलिसांकडून होणारी कार्यवाही अर्धवट राहिली असल्याची माहिती प्रभारी अधिकाऱ्यांनी दिली। आज सकाळी 7 जखमी यांना उपचार करून घरी सोडण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।